नमस्कार, मी पोलीस हवालदार पवार कोर्ट पोलीस स्टेशन कार्यरत आहे. दिनांक 30/7/2025 रोजी न्यूजच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की तामिनी घाट चालू करण्यात आलेला आहे. परंतु तामिनी घाटात असं काम चालू आहे, अजून तामिनी घाटात रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. MSIDचं काम अशा प्रकारे चालू आहे, अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे कलेक्टर साहेबांचा तामिनी घाट चालू करण्याचा आदेश निघालेला नाही आहे. न्यूजवाल्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी, त्यामुळे त्यांनी टाकलं असेल की तामिनी घाट चालू झाला आहे. परंतु तामिनी घाट अद्यापपर्यंत चालू झालेला नाही. तामिनी घाटामध्ये अशा प्रकारे काम चालू आहे. MSIDचं काम असं चालू आहे, काम पूर्ण झालेलं नाही आहे. जे न्यूजमधून लोकांना जी माहिती दिलेली आहे की तामिनी घाट 30 तारखेपासून चालू झालेला आहे म्हणून, तर ती माहिती चुकीची आहे. ती माहिती घेऊन तुम्ही तामिनी घाटाचा प्रवास करू नका, कारण तामिनी घाट अद्यापपर्यंत चालू झालेला नाही. कुठलाही असा आदेश पारित झालेला नाही की तामिनी घाट चालू करण्यात यावं म्हणून. तर सगळ्यांना एक विनंती आहे की तामिनी घाटाचा प्रवास सध्या करू नका. तामिनी घाट अद्यापपर्यंत चालू झालेला नाही. सगळ्याला एक विनंती आहे, सगळ्यांनी त्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, कारण न्यूजला जी माहिती दिलेली आहे ती चुकीची माहिती दिलेली आहे. कारण न्यूजवाल्यांना जी माहिती ज्यांनी कुणी दिली असेल ती अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. कारण तामिनी घाटातलं काम काही संपलेलं नाही आहे, काम चालूच आहे. MSIDचं काम आता अशा प्रकारे चालू आहे, त्यामुळे वाहतूक थांबवली जाते आणि काम चालू होते. आणि पोलिसांची नाकाबंदी अजून काही संपलेली नाही आहे. तिथं खाली वेळामध्ये टी पॉईंटला मानगाव पोलीस स्टेशनची नाकाबंदी आहे आणि माले तालुका मोर्शी जिल्हा पुणे या ठिकाणी कोर्ट पोलीस स्टेशनची नाकाबंदी आहे. तर नाकाबंदीवरून बऱ्याच लोकांना पाठीमागं पाठवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत तामिनी घाटाचा प्रवास करू नये ही सगळ्याला विनंती आहे. धन्यवाद.